वळूया पुढील बातमीकडे। बदलापूर नंतर पुण्यात स्कूल व्हॅन मध्ये चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याच्या घटनेला 24 तास उलटले नाही तोच बोपदेव घाटात गँगरेपची घटना घडली। कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या घटनांवरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। पुण्याचं बदलापूर होतंय। पुण्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार। पुणे बनलं गुन्हेगारीचं माहेरघर। हे तेच ठिकाण आहे जिथे 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे। होय, हा आहे पुण्याचा बोपदेव घाट। याच घाटात आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची हादरवून टाकणारी घटना घडली आहे। बोपदेव घाटात नेमकं काय घडलं पाहूया। पुण्याजवळ बोपदेव घाटात तरुण तरुणी फिरायला गेले। रात्री 11च्या सुमारास घाटात गप्पा मारत होते। बाईकवरून आलेल्या तिघांनी दोघांना धमकावलं। तरुणीच्या मित्राला तिघांनी बांधून ठेवलं। तिघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला। बलात्कार करून तिघे आरोपी फरार झाले। मित्राकडून पीडित तरुणी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या सामूहिक अत्याचाराची पहाटे 5 वाजता पोलिसांना माहिती मिळाली आणि तपासाची चक्र फिरवत आरोपींना ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलिसला सरासरी 5 वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे आपले टीम ॲक्टिव्हेट झालेलं आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे 5 टीम आणि 5 DBचे टीम तात्काळ लावण्यात आलेला आहे। तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक, डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे पाचारण करण्यात आलेलं आहे। नुकतंच पुण्यातील स्कूल व्हॅनमध्ये 6 वर्षीय चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण उघडकीस आलं, त्याला 24 तासही उलटले नाही तोच पुण्यात आणखी एक अत्याचाराची घटना घडली आहे। मात्र पुण्यात या 2च घटना घडल्या असं नाही, तर विद्येचं माहेरघर असलेलं पुणे आता गुन्हेगारांचं माहेरघर असल्याचं चित्र निर्माण झालंय। 27 सप्टेंबर नामांकित महाविद्यालयात अल्पवयीन तरुणीवर अत्याचार। 30 सप्टेंबर स्कूल व्हॅनमध्ये चालकाकडून चिमुकल्यांवर अत्याचार। 2 ऑक्टोबर बोपदेव घाटात अपहरण करून तरुणीचा विनयभंग। 3 ऑक्टोबर बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार। 1 ऑक्टोबर धावत्या वाहनावर कोयत्यानं हल्ल्याचा प्रयत्न। विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक पुणे अशा बिरुदावल्या मिरवणारं पुणे गेल्या काही वर्षात गुन्हेगारांचं माहेरघर बनलंय। कधी पोर्श कारनं निष्पापांना चिरडलं जातं, तर कधी ड्रग्सचे साठे, तर कधी चिमुकल्यांवर अत्याचार आणि आता चक्क गँगरेप। पुण्याची वाताहत होतीये, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या स्तरावर पुणे सपशेल अपयशी ठरलंय। गरज आहे ती अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचायची, ठोस उपाययोजनांची। सागर आव्हाडसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।